नमस्कार. राजेश होममेडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इथे दशमी बनवणार आहोत, गुळाची दशमी. त्याच्यासाठी मी इथे भांडं तापत ठेवलेलं आहे. 1 वाटी पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि त्याच पाण्यात आपण त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे तो वितळत ठेवणार आहोत. गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे गॅसवर. गुळाची दशमी हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे आणि अगदी 3-4 दिवस टिकतो. त्यामुळे अगदी एकदा बनवलात तरी तुम्ही 3-4 दिवस तुमच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्हाला कुठे प्रवासात घेऊन जायचं असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे आणि असेच मग मला उत्साह येतो नवीन नवीन रेसिपीज दाखवण्याचा. अर्धा गूळ वितळलेला आहे आणि पाणी बरेचसं चांगलं गरम झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते म्हणजे गूळ आपोआपच त्या गरम पाण्यात वितळेल. आता ह्याच्यात मी 2 चमचे जायफळ पावडर टाकते. अगदी गुळाचं पाणी हे पूर्ण वितळून जाईल. अगदी पाण्यात गूळ पूर्णपणे एकरूप होईल. मी जरी नोकरी करत असले तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करते घरगुतीच पदार्थ खाण्याचा. इवन प्रवासामध्ये सुद्धा मी घरी बनवलेलेच पदार्थ घेऊन जाते. कारण आजकाल बाहेर तुम्हाला माहिती आहे खूपच अगदी भेसळ आणि 3-4 दिवस इवन हॉटेलमध्ये सुद्धा 3-4 दिवस आधी बनवून मग आपल्याला असं अगदी ऐकायला मिळतं पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये. त्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की घरचंच खावं म्हणून. हे पाणी आता थंड झालेलं आहे आपलं गुळाचं. आता ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा इथे ही बदाम पावडर टाकते. 1 वाटी लहान वाटी घेतलेली आहे बारीक रवा. 1 चमचा पिठी साखर घालते. पिठी साखरेमुळे चांगली आपल्या दशमींना अशी चकाकी येते मस्त. आणि मीठ घालते. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि आता ह्याच्यात जेवढं पीठ आपलं मावेल गव्हाचं पीठ तेवढं पीठ आपण भिजवायचं आहे. जसं आपण पोळ्यांना पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे. आत्ताच इतका छान खमंग वास सुटलाय. साधारण 1.5 वाटी मला ह्याला पीठ लागलं. आता हे आपण थोडासा तेलाचा हात लावून त्याला 15 मिनटं आपण झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मग आपण दशम्या लाटायला घ्यायच्या.
15 मिनिटानंतर आपण आता हे दशम्या लाटायला घेऊया. पीठ लावायची पण जरूर नाही आहे त्याला, कारण आपण याच्यात रवा टाकला होता त्यामुळे पीठ चांगलं मस्त फुललेलं आहे. अगदी पातळ नाही करायच्या, थोड्याशा आपण नेहमीच्या पोळ्या करतो त्यापेक्षा थोड्या जाड ठेवायच्या आणि खरपूस तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये पण तुम्ही शेकू शकता किंवा तूप लावूनही शेकू शकता. चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा महत्त्वाच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. ह्या पिठाच्या तुम्ही पुऱ्या पण बनवू शकता, त्याही अगदी 5-6 दिवस आरामात टिकतात आणि दशमी तर अगदी 4 दिवस अगदी तशीच्या तशीच चव राहते तिची. अगदी मंद गॅसवरच आपल्याला त्याला शेकवायची आहे. गूळ टाकलेला आहे त्यामुळे अगदी रंग मस्त आलेला आहे आणि साखरेमुळे अगदी त्याला मस्त चकाकी येते पदार्थाला. अशा प्रकारे सगळ्या दशम्या आपण शेकून घ्यायचे. सगळ्या दशम्या माझ्या करून झालेल्या आहेत. या सारणामध्ये आपल्या 11 दशम्या झाल्या आहेत आणि त्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबरही खाऊ शकता. ऑफिसमध्ये जेव्हा टी टाईम ब्रेक असतो त्याच्याबरोबर बिस्किट्स वगैरे खाण्यापेक्षा किंवा इतर जंक फूड खाण्यापेक्षा अशी दशमी एखादी तुम्ही डब्यात घेऊन गेलात तर अगदी तुमची भूकही शांत होईल आणि एक हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल टी टाईममध्ये खाण्यासाठी. नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी झाल्या तुमच्या दशम्या ते. मला फोटोज पाठवा, तुमचे कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.